ज्याला पैसे फिरवायला प्रोफेशनल जमतात तो सक्सेसफुल उद्योगी होतो असं मला वैयक्तिक वाटतं. तर अशी योजना अख्ख्या भारतात कुठं नाही लक्षात घ्या. आता इंजिनिअरिंग मेडिकल सेक्टर आहे, सगळी फार्माटिक आयटी सेक्टर आहे, सगळे जेवढे सेक्टर आहेत अशा त्यांच्या क्षेत्रातील पदवीधरांना असा बिझनेस चालू करण्यासाठी योजना नाही, ती फक्त आपल्यासाठी आहे. संधी ज्या असतात ते शोधाचे असतात मग सापडतात लक्षात घ्या. अशी केंद्राची एकमेव योजना आहे केंद्रीय योजना की ही 23 वर्ष सलग चाललेली आहे. बरोबर आहे. अशी कुठलीच योजना नाही लक्षात. बरोबर आहे. प्रशिक्षण, कर्ज आणि अनुदान या 3 मुख्य टप्प्यांमध्ये ही योजना काम करते. कारण की अॅग्रो सर्व्हिस सेंटर उठला नाही का, झाली डिग्री केलं अॅग्रो सर्व्हिस सेंटर चालू आणि ते वर्षभरात बंद पण केलं. अशा बऱ्याच केसेस पण झालेल्या आहेत. नोकरी करण्याचं माइंड हे बिझनेस करण्याच्या माइंडपेक्षा खूप वेगळं असतं. बिझनेस मध्ये तुम्हाला सेटल होण्यासाठी 3 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, बरोबर, काय वर्ष 10 वर्ष पण लागतील. स्पेसिफिक मी सांगतो, आमचं कृषी शिक्षण जे आहे त्याचा दर्जा हा एकदम निकृष्ट दर्जाचा आहे लक्षात. नमस्कार, टू कटिंग पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण नेहमीच आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून विविध विषयातील तज्ज्ञांना बोलवत असतो आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो. त्याच पद्धतीने विविध क्षेत्रातील लोकांना त्या क्षेत्रातील माहिती असेल किंवा त्या क्षेत्रातील संधी असतील आणि त्या क्षेत्रातील त्यांचं कर्तृत्व असेल, या सर्वांबद्दल आपण माहिती जाणून घेतो. आज आपण एक अशाच विषयाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्यानं कृषी क्षेत्राशी निगडीत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये व्यवसायाच्या संधी आणि त्यासोबतच या व्यवसायासाठी शासनाकडून मिळणारी मदत म्हणजेच अनुदान, जसं की ACABC सेंटर आहे ज्याच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक स्पेसिफिक रक्कम मिळते व्यवसायासाठी, जी की त्यांना हातभार म्हणून असते आणि ती आपल्याला एका टप्प्यानंतर ती परत भरावी लागते. यातून होतं काय तर आपल्याला तिथं गायडन्स पण मिळतो, कृषी रिलेटेड बरीचशी माहिती पण मिळते आणि व्यवसायासाठी एक आर्थिक सहाय्य मिळते. तर चला तर मग आज आपण भेटूया अवधूत कदम यांना, ज्यांनी स्वतःचा एक व्यवसाय सुरू केलेला आहे या संस्थेच्या माध्यमातून आणि आज ते नाबार्डच्या माध्यमातून मिळत असलेले हे आर्थिक सहाय्य आणि मॅनेज तर्फे होत असलेल्या या सगळ्या गोष्टी म्हणजेच सरकारतर्फे होत असलेल्या या सगळ्या गोष्टी युवक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत. चला तर नमस्कार. नमस्कार. प्रथमतः टू कटिंग पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत. आम्ही बरेचसे कृषी क्षेत्रातील पॉडकास्ट केले, त्यामध्ये असं एक विचारतो नेहमीच की कृषी क्षेत्रातल्या मुलांसाठी किंवा कृषी क्षेत्रातल्या युवकांसाठी आपण भविष्यात एक रोजगाराचं साधन म्हणा किंवा एक व्यवसायाचं साधन म्हणा, यासाठी संधी उपलब्ध नसतात किंवा पर्याय नसतात. मात्र नुकतंच तुम्हाला भेटल्यावर आम्हाला असं निदर्शनास आलं की एक ACABC नावाचा कोर्स आहे जो की सरकारमार्फत चालवला जातो आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा क्षेत्रामध्ये शेतीमधल्याच व्यवसाय करण्याच्या संधी आहेत आणि त्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या देखील संधी आहेत. तर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की ACABC म्हणजे नक्की काय आहे आणि त्याची योजना नक्की कशी आहे. तर प्रथमतः मी सांगतो की संधी ज्या असतात ते शोधाचे असतात मग सापडतात लक्षात घ्या. तर आता ACABC बद्दल जर बोलायचं झालं तर ACABCचा फुल फॉर्म आहे ऍग्री क्लिनिक्स अँड ऍग्री बिझनेस सेंटर स्कीम. तर ऍग्री क्लिनिक्स अँड ऍग्री बिझनेस सेंटर स्कीम ही कृषी मंत्रालय भारत सरकारची एक मुख्य योजना आहे. भारत सरकारचं एक कृषी विस्तार अभियान आहे, कृषी उन्नती म्हणून योजना आहे मेन. तर त्याचं एक उप अभियान आहे कृषी विस्तार अभियान, त्याचाच हा एक भाग आहे. तर 9 एप्रिल 2002 साली ही योजना राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था मॅनेज हैदराबाद इथं लॉन्च करण्यात आली लक्षात घ्या. तर ही स्कीम आहे कृषी मंत्रालय भारत सरकारची, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था मॅनेज हैदराबाद, आणि या संस्थेद्वारे ही योजना पूर्ण भारतभर राबवली जाते. म्हणजे इम्प्लिमेंटिंग एजन्सी जी आहे ती मॅनेज हैदराबाद म्हणून आहे, ती कृषी मंत्रालय भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे. आणि राष्ट्रीय कृषी विकास आणि ग्रामीण विकास बँक, ज्याला आपण नाबार्ड म्हणतो, नाबार्डचा सुद्धा या योजनेमध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे. म्हणजे नाबार्ड या योजनेमध्ये वित्त सहाय्याचा काम करते, ऍज अ रिफायनान्स एजन्सी म्हणून काम करते. तर अशी ही योजना आहे आणि योजनेचं जर तुम्ही बघायला गेलात मुख्य उद्दिष्ट जे आहे तर देशभरातील कृषी आणि कृषी संलग्न पदवीधरांमार्फत ज्या देशात नवीन होणाऱ्या नवीन टेक्नॉलॉजी आहेत किंवा कृषी विस्तार सेवा आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे, कुणामार्फत, कृषी आणि कृषी पदवीधरकांमार्फत, बरोबर, हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानंतर कृषी विकासाला पाठिंबा देणे आणि जे अनएम्प्लॉइड ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत किंवा ज्यांना स्वतःचा कृषीपूर्व व्यवसाय चालू करायचा अशांना त्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्ट आहे लक्षात घ्या. तर आपल्याला असं म्हणता येणार नाही की ऍग्रिकल्चरमध्ये स्कोप नाहीये किंवा BSc ऍग्री झाल्यानंतर संधी नाही असं म्हणता येणार नाही. संधी भरपूर आहेत पण त्या आपल्याला माहित नाहीत. बरोबर. आता ही योजना 2002 साली लॉन्च झालेली लक्षात घ्या. काल ह्या योजनेला 23 वर्ष सक्सेसफुली पूर्ण झाली. 23 वर्ष. अशी केंद्राची
एकमेव योजना आहे केंद्रीय योजना की ही 23 वर्ष सलग चाललेली आहे. बरोबर आहे. अशी कुठलीच योजना नाही लक्षात. बरोबर आहे. का चाललेली आहे की त्यातून केंद्राला म्हणजे गव्हर्नमेंटला अपेक्षित आउटकम मिळत आहेत, एम्प्लॉयमेंट जनरेशन होते, धंदा चालू करता येत नाही का म्हणजे. बरोबर. तर याच्यामुळे ती आजपर्यंत चालली ना. डेफिनेटली. तर अशा प्रकारे ही योजना 2002 पासून चालू आहे. तर बऱ्यापैकी कृषी पदवीधरांना अजून ही योजना माहितीच नाही. मेन प्रॉब्लेम असा लक्षात घ्या. बरोबर आहे. तर हे कृषी पदवीधरांनी थोडा अभ्यास म्हणा किंवा थोडी माहिती म्हणा ती ठेवली पाहिजे डिग्रीला असताना किंवा ते ऍडमिशन घ्यायच्या आधीच की बाबा आपल्याला काय करणार आहे या गोष्टी. बरोबर आहे. तर अशा प्रकारे ही योजना आहे. आता या योजनेतून जसं की आपण म्हणतो की प्रत्येक योजना आल्यानंतर अटी शर्ती किंवा त्याची तुमचं क्वालिफिकेशन या सगळ्या गोष्टी असतात. तर ते नक्की काय आहे, त्यातून अटी शर्ती काय आहेत आणि त्यातून मिळणारा बेनिफिट काय आहे? अच्छा, तर एसीबीसी तुम्हाला मी आता प्राथमिक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ना, एसीबीसी योजनेसाठी फक्त पात्र कोण आहे तर कृषी आणि कृषी संलग्न पदवीधर. तर ते का, तर बाकीचे का नाही ठेवले, तर आता आपण बीएससी ऍग्री ज्यावेळी करतो, बीएससी ऍग्री करतो, एमएससी ऍग्री करतो, डिप्लोमा ऍग्रिकल्चर करतो किंवा ऍग्रीन अलाइड मधला जेव्हा कुठलाही कोर्स करतो, डिग्री झाल्यानंतर आपण त्यातले प्रोफेशनल होतो. आपण ऍग्रिकल्चर मध्ये प्रोफेशनल, आता मी एमएससी ऍग्री आहे तर मी ऍग्रिकल्चर प्रोफेशनल आहे. बरोबर, लक्षात घ्या. बरोबर. मग ती आता चोनाराने कान टोचावे जसे म्हणतात ना, तर जे शेतकऱ्यांना कृषी विस्तार सेवा द्यायच्या त्या कृषी पदवीधरांमार्फतच गेल्या पाहिजे, ना की दुसऱ्या कुणामार्फत गेल्या पाहिजे. लक्षात घ्या. त्याच्यासाठी याची जी पात्रता आहे ती कृषी आणि कृषी संलग्न पदवीधारक आहेत. आता कृषी आणि कृषी संलग्न तुम्हाला माहित आहे, बीएससी ऍग्रिकल्चर, बीएससी हॉर्टिकल्चर, त्यानंतर बीएससी फिशरी झालं, बीएससी फॉरेस्ट्री आलं, ऍग्री बायोटेक्नॉलॉजी, ऍग्री फूड टेक्नॉलॉजी, जेवढे बीएससीची स्ट्रीम आहे तर एवढ्या सगळ्या त्या जे विद्यार्थी आहेत ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि तसंच डिप्लोमा पण, आता डेअरी डिप्लोमा, आपला ऍग्रिकल्चर डिप्लोमा, कृषी आणि कृषी संलग्न जे डिप्लोमा आहेत ते पण या योजनेचा बऱ्यापैकी लाभ घेऊ शकतात. ओके. आणि मग त्यातून समजा की आपण त्या एसीबीसी साठी अप्लाय करायचं म्हटलं तर त्यातून मिळणारा बेनिफिट्स काय आहे? तर ऍग्री क्लिनिक्स आणि ऍग्री बिझनेस सेंटरचं बेनिफिट्स तुम्हाला मी सांगतो थोडक्यात. तर ह्या योजनेचे 3 मुख्य टप्पे आहेत: प्रशिक्षण, कर्ज आणि अनुदान. या 3 मुख्य टप्प्यांमध्ये ही योजना काम करते. तर पहिला जर टप्पा आपण बघायला गेलो तर प्रशिक्षण. तर जे कृषी आणि कृषी संलग्न पदवीधारक आहेत त्यांना या योजनेअंतर्गत 45 दिवसाचं मोफत निवासी प्रशिक्षण दिलं जातं. संपूर्ण मोफत? संपूर्ण मोफत. त्याला फक्त 500 रुपये त्याची ऍप्लिकेशन फी आहे, ती पण आपण म्हणजे गव्हर्नमेंटच ती घेतं. आणि त्या 500 रुपयामध्ये त्याला पूर्ण ते मोफत प्रशिक्षण, निवासी प्रशिक्षण दिलं जातं. त्याचं राहणं, खाणं, प्रशिक्षण सगळे मोफत दिलं जातं. बरोबर. मग तर आता हे प्रशिक्षण देण्यासाठी कृषी मंत्रालय, भारत सरकारनं काही नोडल प्रशिक्षण संस्था नेमल्या आहेत. त्याचपैकी माझी नोडल प्रशिक्षण संस्था पुण्यामध्ये आहे. तर अशा भारतामध्ये जवळजवळ 100 नोडल प्रशिक्षण संस्था आहेत. लक्षात घ्या. तर प्रशिक्षण घेतल्यानंतर मग दुसरा जो मुद्दा येतो तो कर्ज येतो. हे प्रशिक्षण 45 दिवसाचं यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर त्या कृषी पदवीधराने किंवा त्या लाभार्थ्याने बँकेमध्ये त्या प्रशिक्षणादरम्यानच त्याला प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणा किंवा बँकेशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या आपण तिथं करायला लावतो. आणि त्याच्यानंतर मग तो बँकेकडे जातो की मला आता कृषीपूर्वी व्यवसाय चालू करायचा आहे आणि आता मला लोन घ्यायचा आहे. आणि ते लोन घेतल्यानंतर कुठलाही कृषीपूर्वी व्यवसाय चालू करण्यासाठी जवळजवळ त्याला 20 लाखापर्यंत त्याला लोन भेटतं बँकेकडून. आणि ते 20 लाखापर्यंत त्यांना 36 ते 44% पर्यंत सबसिडी भेटते. म्हणजे जर खुल्या प्रवर्गासाठी आपण बघायला गेलं तर 36% सबसिडी त्यांना भेटते. आणि जे एससी एसटी महिला ज्या आहेत त्यांना 44% जवळजवळ सबसिडी या योजनेअंतर्गत 20 लाखावर दिली जाते. तर अशा प्रकारे ही योजना काम करते. आता तुम्ही बरेच वर्ष झालं या योजनेचं एक राबवताय आणि ते तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तुम्ही ते सक्सेसफुली करताय. आतापर्यंत टोटल किती विद्यार्थी तुमच्या संस्थेच्या मार्फत आज या योजनेचा लाभ घेऊन गेले आणि त्यातून एक रेशो काय आहे की बाबा त्यातून त्या 45 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर बाबा बिझनेस टाकण्याचं प्रमाण किती आहे ऍग्रिकल्चरमध्ये, त्यासोबतच त्याचं यशस्वीतेचं प्रमाण काय आहे आणि मग त्याच्या यशाचं गमक काय? कारण की काय होतं की बऱ्याचदा लोक बीएससी ऍग्रिकल्चर झाल्यानंतर सगळ्यात प्रथम काय करतात तर दुकान टाकणे आणि दुकान टाकून ते वर्षभरात दुकान बंद करणे आणि प्लस मग नंतर परत मार्केटिंगच्या क्षेत्रात घुसणे. मग ह्या गोष्टी होतात. तर मग हे यातून आउटपुट किती चांगल्या पद्धतीने मिळत आहेत आणि त्याचा सक्सेस रेशो काय आहे? तर आमची आता संस्था जी आहे ऍग्री क्लिनिक्स आणि ऍग्री बिझनेस सेंटर एसएससीपी पुणे म्हणून संस्था आहे. तर आम्ही 3 राज्यामध्ये काम करतो बेसिकली. ही योजना आम्ही 3 राज्यामध्ये राबवतो. महाराष्ट्रामध्ये आपलं पुण्यात हेड ऑफिस पण आहे आणि प्रशिक्षण केंद्र पण आहे. तसंच गुजरातमध्ये अमरेलीत आपलं प्रशिक्षण केंद्र आहे आणि राजस्थानमध्ये आपलं उदयपूरला प्रशिक्षण केंद्र आहे. तर महाराष्ट्रातून जवळजवळ आम्ही आजपर्यंत 1600 कृषी आणि कृषी संलग्न पदवीधरांना या योजनेअंतर्गत ट्रेनिंग दिलेलं आहे. गुजरातमधून 700 ते 800 लोकांनी दिलेलं आहे.
राजस्थानमधून जवळजवळ 1100 लोकांना दिलेला आहे. म्हणजे ऑल ओव्हर जर नॅशनल लेवलला बघितलं तर आम्ही 3,500-4,000 लोकांना आजपर्यंत ट्रेनिंग दिलेलं आहे. आणि त्यापैकी 20 ते 25% लोकांनी स्वतःचा कृषीपूरक व्यवसाय चालू केलेला लक्षात. मग त्यात आता तुम्ही म्हटलं अॅग्रो सर्व्हिस सेंटर जास्त चालू करतात. तर आता लक्षात घ्या, तुम्ही जर आता याचा अभ्यास केला तर आधी म्हणजे बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला की अॅग्रो सर्व्हिस सेंटर्स का चालू करतात. आता ह्या योजनेअंतर्गत जर तुम्ही बघायला गेलात, ह्या योजनेचा मुख्य उद्देश काय की बाबा कृषी विस्तार सेवा शेतकऱ्यांना पुरवणे. बरोबर. आणि कृषी विस्तार सेवा पुरवण्याचा सगळ्यात जर पहिला जर कुठला चांगला बिझनेस असेल तर तो अॅग्रो सर्व्हिस सेंटर आहे. अॅग्रो इनपुट आहे. कारण की ज्यावेळी आपण अॅग्रो इनपुट सर्व्हिस सेंटर चालू करतोय त्यावेळी आपण फक्त खतं औषधं विकत नाही, तर शेतकऱ्यांना आपण त्या कन्सल्टंट सर्व्हिस पण देतो. पण हा थोडासा जो माइंडसेट आहे तो बदलला पाहिजे लक्षात. कारण की अॅग्रो सर्व्हिस सेंटर उठला नाही ना, झाली डिग्री केलं अॅग्रो सर्व्हिस सेंटर चालू आणि ते वर्षभरात बंद पण केलं. अशा बऱ्याच केसेस पण झालेल्या आहेत. पण काही असे बऱ्याचशा कमी प्रमाणात केसेस झाले लक्षात. असं नाही की बाबा 100 पैकी 50 किंवा 50 अॅग्रो सर्व्हिस सेंटर बंद पडतात. एक 10-15 ऑब्व्हियसली बंद पडणार लक्षात घ्या. तर मग अॅग्रो सर्व्हिस सेंटर सोडून बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटी ऍग्रिकल्चरमध्ये आहेत, त्याच्याकडे ह्या आपल्या कृषी पदवीधरांनी ऍक्च्युअली वळलं पाहिजे. आणि त्याचा विचार त्यांनी त्या डिग्रीला असतानाच केला पाहिजे. डिग्री नंतर ठरवायचं नाही की बाबा मला काय करायचंय. डिग्रीला असतानाच त्याला ठरवलं पाहिजे की बाबा मला आता डिग्री झाल्यानंतर काय करायचं. म्हणजे मी काय नोकरी किंवा बिझनेस नोकरीचा आणि बिझनेस कंपॅरिझन होऊ शकत नाही लक्षात. कारण की नोकरी नोकरीच्या ठिकाणी योग्य आहे आणि बिझनेस बिझनेसच्या ठिकाणी योग्य आहे. बरोबर. आता तुम्ही जर नोकरीच्या माइंडने जर नोकरी करायला लागलात त्यात पण तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. नोकरी करण्याचं माइंड हे बिझनेस करण्याच्या माइंडपेक्षा खूप वेगळं असतं. म्हणजे तुम्ही जर माइंडचा जर अभ्यास केला तर लक्षात घ्या. कारण की जर बिझनेसमॅन जो असेल त्याला आठवड्यातले 7 दिवस आहेत, तर 4 दिवस त्याला प्रॉब्लेमॅटिक जातात आणि 3 दिवस त्याला नॉर्मल जातात. बरोबर. तसं नोकरीचं काय नाही, तुम्हाला 10 ते 5 नोकरी करायची आहे आणि म्हणजे तुमचं तुम्हाला आर्थिक तुम्हाला उन्नत व्हायचं. तसं बिझनेसमध्ये नाही. बिझनेसमध्ये तुम्हाला सेटल होण्यासाठी 3 वर्ष लागतील, 5 वर्ष लागतील, बरोबर, काय वर्ष 10 वर्ष पण लागतील. बरोबर. पण बिझनेसमध्ये चॅलेंजेस वेगळे तर नोकरीचा माइंडसेट वेगळा लक्षात. त्यामुळे आपण ती कंपॅरिझन करू शकत नाही. मी असंही म्हणू शकत नाही की बाबा सगळ्यांनी बिझनेसच केला पाहिजे. आता उद्या सगळे उठून बिझनेसच करायला लागले तर सगळे मालक म्हणायला लागले तर ती इकोसिस्टम खराब होऊ शकते. आणि ते होतच नाही, कारण की बिझनेस माइंडसेट व्हायला दमच लागतो. उगाच कोणाचे आयऱ्या काम नाही. बिझनेस चालू करायचं म्हणलं की दमच पाहिजे असा विषय. आणि नोकरी काय मग आपण म्हणजे आपल्याला ज्यावेळेला आपण 5वीला गेलो, 5वीपासून आपण आमच्या घरातले काय सांगतात की बाबा आता 10वी कर एवढी, आता पुढे काय करायला लागत. म्हणजे सेटल व्हायचं तुम्हाला ते गणित सांगतोय मी. सेटल 10वी कर, तुला 10वी नंतर काय काम नसतं. 10वी झाले की 11वी-12वी कर. 12वी केलंस की तू निवांत असतोस नाही का. म्हणजे नंतर 12वी करून डिग्री झाली की अरे काय नाही बाबा डिग्री कर, डिग्री नंतर तू निवांत होणार. आयुष्यात तू काय निवांत होत नाहीस लक्षात घे. म्हणजे सेटल होणं ही कन्सेप्ट मला तरी म्हणजे वैयक्तिक पटत नाही. बरोबर. आयुष्यात आपण कधी सेटल नसतो. बरोबर. लक्षात घ्या तुम्ही. कारण की जसं जसं पुढे जाईल तुमचं जसं यश येईल, तुम्हाला जसं तुमच्याकडे पैसा येईल तसं तुमच्या गरजा पण वाढतात. बरोबर नाही का. म्हणजे तुम्ही सगळं तुमच्याकडे पैसा आल्यावर तुमचे शोक पण तसे राहतात. त्याच्यामुळे मग ती वाढत जाते. पैशाची जी आपली बुक आहे ती वाढत जाते. बरोबर. त्याच्यामुळं आपण कसं आहे, आपण ज्या वेळेला डिग्री करतो किंवा आपण 10वी-12वीच्या वेळी ठरवलं पाहिजे की बाबा मला नोकरी करायची आहे का बिझनेस करायचा. आता काही उदाहरणं माझ्याकडे अशी पण येतात लक्षात. आता जी बँकेत अधिकारी आहेत म्हणा किंवा आता कृषी अधिकारी लोक जे आहेत ते म्हणतात मी आता नोकरी करतो. बरोबर. मग आता ते मी वैयक्तिक सांगतो, म्हणजे मला ज्यांनी स्वतः बोललेलं आहे की बाबा आता आम्हाला वाटतं आम्ही उगाच जॉब करतोय. म्हणजे त्यांना त्या सिस्टीम मध्ये गेल्यावर कळतं किंवा गव्हर्नमेंट किंवा इकोसिस्टम किती त्यात पैसे गुंतलेले आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट किती आहे. मग त्यांना त्यावेळी विचार येतो. पण त्यावेळी त्यांचं ते वय म्हणण्यापेक्षा त्यांचा माइंडसेट तो झालेला असतो की आता त्याच्यातून बाहेर निघत नाही. त्यांचा जो काय म्हणतो त्याला आपण चक्रव्यूह किंवा त्यातनं त्या माइंडसेट म्हणून ते बाहेर निघत नाहीत लक्षात घ्या. कम्फर्ट झोन त्याला म्हणतो. कम्फर्ट झोन मध्ये ते राहतात. बरोबर. मग जो कम्फर्ट झोनच्या बाहेर जाईल तोच उद्योजक होतो हे मला माहिती आहे लक्षात. आता तुम्ही हे जे सांगत होता की लोकांनी व्यवसाय सुरू केले, साधारणपणे 20 ते 25% प्रमाण सांगितलं, तर यामध्ये कृषी अॅग्री इनपुट जसं की आपण कृषी सेवा केंद्र म्हणतो ते सोडून कुठले कुठले व्यवसाय लोक सुरू करतात आणि त्यामध्ये संधी कशा कशा आहेत. तर आपल्या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त लोकांनी कृषी सेवा केंद्र चालू केलेलं आहे. आता समजा 100 लोकांनी आमच्या आता बिझनेस चालू केलेला आहे, त्यातल्या जवळजवळ 70 लोकांनी कृषी सेवा केंद्र चालू केलेलं आहे. तर ते सोडून आता डेअरी फार्मिंग आहे, त्याच्यानंतर पोल्ट्री फार्मिंग आहे, त्यानंतर मधुमक्षिका पालन आहे, त्यानंतर यंत्रसामग्री म्हणजे आता समजा मॅन्युफॅक्चरिंग किंवा भाड्याने देणे म्हणजे किंवा जेसीबी घेतलाय, ट्रॅक्टर घेतलाय. आता तर ड्रोन टेक्नॉलॉजीला ड्रोन पण घेतलेले आहे. म्हणजे काही जण आता कमर्शियल फूड प्रोडक्शन करतो, कमर्शियल भाज्या घेतो, काही जण एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो. बरोबर आहे.
काय जण आता वराळ पालन करतं, काय जण म्हणजे डुकरं पण पाळतात नाही का, बरोबर. म्हणजे संधी भरपूर आहेत लक्षात घ्या. म्हणजे अशा संधी भरपूर आहेत, पण त्या आता त्या जसं जसं एक्सप्लोर होईल. आता काय काय अशा आमचे विद्यार्थी आहेत त्यांचं कृषी सेवा केंद्र पण आहे, प्लस आता ते नर्सरी पण बिझनेस करतात स्वतः. त्याच्यानंतर अजून प्रोसेसिंग पण म्हणजे ड्रोन पण घेतात, ते पण भाडे देतात. म्हणजे आता जसं जसं बिझनेस मध्ये सेट होईल ना तसं तसं ते डायव्हर्सिफाय होत चाललेलं आहे. पण संधी भरपूर आहेत, मग आपण त्यातला स्कोप ओळखून त्या पुढे गेलं पाहिजे. आता तुम्ही बोलता बोलता हे बोललात की मुलं डिग्री झाल्यानंतर ठरवतात की मला हे करायचंय, पण मला तुम्हाला हे विचारायचंय की तुम्ही स्वतः पण त्या फेज मधून गेले ना, किंवा तुम्ही ती मुलं बघताय की जी कॉलेजमधून बाहेर पडून तुमच्याकडे येतात आणि तुम्हाला म्हणतात कोर्स करायचा, कशाला करायचा, काय करायचं काही माहित नसतं. पण मग ह्यात नक्की दोष कुणाचा आहे? ह्या सगळ्या व्यवस्थेत दोष कुणाचा आहे? आता लक्षात घ्या, आता दोष तसं बघायला म्हटलं तर सगळ्यांचा दोष आहे तसं बघायला गेलं तर. कारण की आता दोष आता आपण मी समोरच्याला पण देणार नाही आणि म्हणजे स्वतःला पण देणार नाही, सगळ्यांचा दोष आहे. असं का म्हणतो मी? कारण की आता ज्या वेळेला तुम्हाला बाळकडू जे पाजलं जातं समजा, किंवा तुम्ही डिग्रीला असताय, 10वी-12वीला असताय, त्यावेळेला तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. तुमच्या डोक्यात एकच बिंबल होती की बाबा तुला आता हे करून नोकरीच करायचे, पास व्हायचा किंवा नोकरीच करायचे. त्याच्यानंतर आता हा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो, आपल्यातलं जे आता स्पेसिफिक मी सांगतो, आमचं कृषी शिक्षण जे आहे त्याचा दर्जा हा एकदम निकृष्ट दर्जाचा आहे, खालावलेला आहे लक्षात. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 200 कृषी बीएससी ऍग्रीची कॉलेज आहेत, म्हणजे कृषी आणि कृषी संलग्नाची. त्यातली 64 आहेत ती शासकीय आहेत आणि उरलेली आहेत ती सगळी प्रायव्हेट आहेत. तर प्रायव्हेट कुणाचे आहेत? त्या सगळ्या राजकारणी लोकांची प्रायव्हेट कॉलेज. म्हणजे आमची सत्ता आली द्या कृषीचं कॉलेज, तुमच्या सत्ता आली द्या कृषीचं कॉलेज. अरे पण त्याचं दर्जाचं काय? त्या पोरासनी त्या बाहेर पडल्यावर बीएससी ऍग्री मधला बी पण येत नाही, लक्षात घ्या, त्या कॉलेज मधून बाहेर पडल्यावर. आणि आता तर असेच, आता मी स्वतः कोकणामध्ये कॉलेजला होतो, माझ्या कॉलेज पासून आता जर आज बघायला गेलं 20-20 किलोमीटर अंतरावर 4 कॉलेज आहेत. म्हणजे त्या 80 किलोमीटरच्या रोडवर 4 ऍग्रिकल्चर कॉलेज तुम्ही खोलून ठेवल्यात. म्हणजे त्याचा काय उद्देश आहे, त्यातनं काय तुम्हाला आउटपुट मिळणार आहे? म्हणजे जी इंजिनिअरिंगची परिस्थिती झाली तीच उद्या होणार लक्षात घ्या, झालेलं आहे. कारण की आता 100-200 जवळजवळ कॉलेजेस आहेत, त्यामुळे त्याच्या 16,000 जागा आहेत टोटल, त्यापैकी फक्त 13,000च भरले जात आहेत. म्हणजे 20 ते 30% जागा रिकाम्या राहतात. त्याचं कारण असं की बाबा तुम्ही काढा कॉलेजेस, आता तुम्ही दर्जा ठेवा, पोरांना प्लेसमेंट द्या तुम्ही. बरोबर. तुम्ही नुसती पोरं घेताय, त्यासनी कसं पण पास करून बाहेर सोडताय, ते बाहेर गेल्यावर त्यासनी काय माहितच नाही काय करायचं. बरोबर. तुम्ही घ्या कॉलेज, थोडं चांगला दर्जा ठेवा कॉलेजमध्ये, पोरांना प्लेसमेंट द्या, मग थोडं तर असं पोरं अट्रॅक्ट होतील ना. मग आता बीएससी ऍग्री करून काय करायचं माहितच नाही, त्याच्यामुळे आता पोरं येतच नाही तिकडं. आता इंजिनिअरिंग मध्ये तसं नाही, इंजिनिअरिंगचे कॉलेज प्लेसमेंट तर देतात, म्हणजे कमीत कमी ते प्लेसमेंट तर देतात, 10,000 10,000 नोकरी तर देतात. पण आपल्या पोरांची काय परिस्थिती आहे आज? बरोबर आहे. त्या मार्केटिंगचा जॉब पण म्हणजे असं काय कुठल्याही जॉबला चांगला किंवा वाईट नसतो लक्षात घ्या. कारण की तो शेवटी आपल्याला पैसे देतो, आणि त्यात जर तुम्हाला स्किल गावलं तर तुम्ही त्यातल्या हाय लेवलला जाऊ शकता. उद्या तुम्ही जर ऍज अ मार्केटिंग म्हणून जर जॉईन केलं तर त्या उद्या तुम्ही एरिया मॅनेजर किंवा महाराष्ट्र हेड किंवा झोनल हेड पण उद्या तुम्ही होऊ शकता 10-15 वर्ष. फक्त तुम्हाला त्यात आवड निर्माण झाली पाहिजे आणि स्किल डेव्हलप झालं. स्किल डेव्हलप. आता मी पण जॉईन होताना ऍज अ कॉर्डिनेटर म्हणून जॉईन झालो. बरोबर आहे. पण नंतर मी माझ्यात बदल करीतल्यानंतर मी आज संस्थेचा प्रमुख आहे एका. बरोबर. असा विषय म्हणजे सांगतोय तुम्हाला, म्हणजे फॉर एक्झाम्पल. आणि ऍग्रीच्या पोरांनी ही गोष्ट सिरियस घेणं गरजेचं आहे. कारण की बाहेर मोठं जंगल आहे. बरोबर. तुम्ही जर त्या जंगलातून बाहेर पडला तर तुम्हाला कोण काळं कुत्रं पण विचारत नाही, लक्षात आफ्टर डिग्री. आता ही परिस्थिती आहे, सध्याची परिस्थिती लक्षात घ्या. आणि तुम्ही आता एमपीसी आणि युपीसी म्हणताय, आता 100 जागा नाही गेल्या की 2 लाख फॉर्म येतात त्या 100 जागासाठी. बरोबर. त्यातली प्रीला निम्मे उडाले, 1 लाख. बरं जाऊ द्या, 50,000 त्या 100 जागांसाठी तुम्ही, म्हणजे कॉम्पिटिशन किती आहे. बरोबर आहे. बरोबर. त्यासाठी पण ते रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो. कोणाचं पण ते आयऱ्याचं काम नाही. आता प्रत्येक जण उद्या जर स्वतःला एडिशन समजायला लागला किंवा स्वतःला जर टॅलेंट समजायला लागला, म्हणजे आपले पाय आपण पाळण्यात आपण बघितले पाहिजे. बरोबर. म्हणजे आपल्याला की आपण ओळखून आपल्या क्षेत्रात गेलं पाहिजे, लक्षात घ्या. थोडक्यात आता उगाच हे करायला लागलं, मी पण एमपीसी युपीसी करतोय. बरोबर. ते शेवटी डोक्याचं काम आहे, आणि ते रक्तातच असावं लागतं थोडक्यात, एमपीसी युपीसी या गोष्टी. अशा प्रकारे तर ह्या गोष्टींचा आपल्या पोरांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की मार्केटमध्ये आपली पोरं कुठंच नाही, तुम्ही जर बघायला गेला तर. बरोबर. आता हे मला कधी कळालं, माझी डिग्री झाल्यानंतर 10-12 वर्षानंतर मला कळाला. वेळ गेल्यानंतर, म्हणजे वेळ गेल्यानंतर असं म्हणता येणार नाही, पण सांगतोय तुम्हाला, म्हणजे बघत कळालं. बरोबर. त्या आधीच कळायला पाहिजे. बरोबर. असं आहे. आणि आता एमएससी, आता आपली कृषी विद्यापीठ जी आहेत 4 पण, एक पण कृषी विद्यापीठ त्या नॅशनल मानांकनामध्ये नाही, आयसीआरच्या. एक पण विद्यापीठ ही आपली म्हणजे काय म्हणजे परिस्थिती आहे आजची परिस्थिती. बरोबर. म्हणजे जी आता तिथं प्रोफेसर आहेत, असोसिएट प्रोफेसर आहेत, करतायत, हे संशोधन करतायत, पण त्याचं काय हेच नाही ना, म्हणजे ऍक्रेडिटेशनच नाही. आयसीआर जी लिस्ट काढतं टॉप कॉलेजची,
बरोबर आहे. त्या टॉप 10 मध्ये नाही, टॉप 20 मध्ये पण आपलं एक पण विद्यापीठ. बरोबर आहे. मध्ये तर आयसीआर त्यांचं हेच मानांकनच काढून घेतलं. हो, निधीच थांबवला. निधीच थांबवला. बरोबर आहे. आता ह्या गोष्टी अशा चालू आहेत. आणि आता तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, प्रायव्हेट कॉलेज कसे दिली जातात, प्रायव्हेट कॉलेज कसे चालवले जातात. बरोबर. म्हणजे माझं काय त्यांना विरोध नाही, ते प्रायव्हेट कॉलेज संस्था चालकांना किंवा ह्यांना विरोध नाही. बरोबर. पण चालवायचं तर तुम्ही नीट चालवा ना. बरोबर आहे. बरोबर आहे. त्याला जरा काहीतरी त्याचे हे ठेवा, दर्जा ठेवा जरा काहीतरी. बरोबर आहे. पोरांना प्लेसमेंट द्या. आज तुम्ही ज्यावेळेस कृषी पदवीधर लोकांबद्दल बोलता त्यावेळेस एकदम पोट तिडकीने ह्या सगळ्या गोष्टी सांगताय. अगदीच त्याचा तुम्हाला पण झळ बसली असणार आहे किंवा तुम्ही ते तसे उदाहरणं पण बघितले असणार आहेत. मला तुम्हाला हे विचारायचंय की मग ह्या सगळ्या संस्था झालं किंवा हे सगळे कॉलेजेस झालं, हे फक्त एक इन्कमचं साधन म्हणून बघतायत का? नाही, इन्कमचं साधन असं म्हणता येणार नाही. कारण की आता आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं, सगळ्यात जास्त प्रायव्हेट कॉलेज कुठली पण असतो, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा ऍग्रिकल्चर जर बघायला तर आपल्या महाराष्ट्रात, बाकी कुठल्या राज्यात एवढे प्रायव्हेट कॉलेजेस नाहीत. आणि एक आहेत ते नॉर्थ मध्ये आहेत, ते डायरेक्ट विद्यापीठच आहेत. म्हणजे राजस्थान म्हणा, बरोबर, या तिकडे पंजाब, म्हणजे इकडे अशा त्या, म्हणजे ते तिथं विद्यापीठच आहेत डायरेक्ट. इव्हन आपल्या महाराष्ट्रामध्येच साऊथची मुलं पण शिकायला येतात. हा, मग तेच ना, साऊथ मध्ये तर एक पण तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज गावणार. आता झालंय काय विषय, आता तुम्ही कॉलेज काढले माझं, आता कॉलेज एवढं मोठं काढलंय, एवढा मोठा प्रपंच इन्व्हेस्टमेंट केल्या 400-500 कोटीची, तर ते मग चालवण्यासाठी तुम्हाला हातपात, मी स्वतःच्या उद्या झालो, आता उद्या मी कॉलेज काढलं, बरोबर, तर ते चालवासाठी मला पोरं गोळा करायला लागणारच ना. अर्थचक्रात जर मी ते सापडलो तर मला ते पोरं कुठले पण येणे, त्यात जेवढी बॅच मला मिळेल तेवढी घेणं म्हणजे करावंच लागणार. बरोबर. मग असं पैसे कमवता असं म्हणता येणार नाही म्हणजे तसं, कारण आता कॉलेज चालवलं म्हणल्यावर कॉलेज ते चालवायला लागणार. आणि ती काही अनुदानित कॉलेज नाहीत, ती विनाअनुदानित कॉलेज सगळे. प्रायव्हेट कॉलेज म्हणजे त्यांना काय विद्यापीठ अनुदान देत नाही, की स्वतःच तुम्ही फी घ्या, तुम्ही त्यातनं चालवा सगळं सर्वाइव्ह पण त्यातच. आणि एक संस्था चालवताना काय वाटते का नाही ते मला माहिती आहे चांगली, म्हणजे काय त्याची अवस्था असते तिची, म्हणजे प्रत्येक गोष्टीची. म्हणजे एक संस्था कुठली पण असू देत, मी काय कॉलेज म्हणत नाही किंवा कुठली पण संस्था चालवताना काय करावं लागतं ते प्रॉब्लेम, तर ते शासकीय का शासकीय शेवटी सरकारी, बरोबर, सगळं सरकारकडे येणार. पण ज्यावेळी आपण एखादी प्रायव्हेट संस्था चालवतो त्यावेळी सगळ्या गोष्टींना आपल्याला फेस करावं लागतं आणि सगळ्या गोष्टी या व्यवस्थित मॅनेज करावं लागतात. बरोबर. मग पैसा कमवता असं म्हणणार नाही, पण त्याने दर्जा हा तो राखला पाहिजे. आता तुम्ही बोलला की कुठली ऑर्गनायझेशन किंवा कुठलाही बिझनेस रन करताना ह्या प्रॉब्लेम्स हे डेफिनेटली येतात. मग हे ऍग्रिकल्चर अलाइन बिझनेस जे आहेत, जसं की आपण म्हणतोय की तुम्ही सांगितलं की दुकान टाकणं असेल किंवा ऍग्रिकल्चर मध्ये फिशरीज मध्ये बिझनेस टाकणं असेल, तर यामध्ये पण चॅलेंजेस बऱ्यापैकी येत असतील. मग यातून लोक मार्क कसा काढतात आणि त्यात एसीएबीसी कसा रोल प्ले करतं? आता एसीबीसीचा मेन आता तुम्हाला फायदा जो आहे, लोन सबसिडी मॉडेल आहे, म्हणजे ट्रेनिंग लोन सबसिडी मॉडेल आहे. आता मी समजा पासआउट झालोय किंवा तुम्ही पासआउट झालाय, बीएसआर लगेच इमिजिएट. आता घरात जर तुम्ही म्हटलं मला बिझनेस चालू करायचा, 90% तरी घरातले म्हणणार नको, तसलं काय करू नकोस, तो आपलं भले नोकरी कर, नाही का. म्हणजे 10% लोक आहेत ती सांगतात तू जो नोकरी नाही करायची, तू व्यवसाय चालू करायचा, धंदा चालू करायचा डिग्री झाल्यानंतर, असे 10%. आणि बीएसआयला जास्तीचे ऍडमिशन करून घेते, 1-2-3 एकर जमीन असणार आहे, नाही का. म्हणजे आता डिग्री करेल, मग आमची काय शेती बिती काय अशी जास्त लोक नाही घेतात. असं होतं का की बीएससी ऍग्रिकल्चर झाला आणि त्यांना शेती डोलली, अशी उदाहरणं किती आहेत? असे आहेत पण कमी आहेत. मी सांगितलं ना, म्हणजे 100 एक 10-15 जण तसे असतात की बाबा ती ऍग्री झाल्यानंतर ती शेती क्षेत्रात उतरतात स्वतः, बाकी मग काय नोकरीच्या मागे लागले असतात, लक्षात घ्या. तर अशा प्रकारे त्यांनी स्वतः म्हणजे डिग्री झाल्यानंतर असे म्हणजे कमी उदाहरण म्हणजे असं. मग आता यामध्ये ज्यावेळेस आपण असं म्हणत होतो की चॅलेंजेस ज्यावेळेस येतात, मग त्यावेळेस कशा पद्धतीने त्यांनी टॅकल करणं गरजेचं आहे? किंवा आता तुम्ही स्वतः पण एक संस्था चालवता, त्यासोबतच एक स्वतः फार्म एक डेव्हलप केलेला आहे गुलाबाचं, तर यामध्ये तुम्ही डिरेक्टली कुणाचं तरी बघून की बाबा गुलाबाची शेती केली आणि 1 कोटी कमावले, मग तुम्ही हे व्हिडिओ डॉक्युमेंटरी बघितली की लगेच तुम्ही शेत घेतलं, गुलाबाची शेती केली आणि परत बुडून तुम्ही त्यामध्ये विकून टाकलं, तो हे असं होतं? रियालिटी तुम्हाला काय सांगतो, आता काय होतं, युट्यूब आणि इंस्टाग्राम आलेला आहे ना, शेतकरी काय काय, आता मी एक बाबा हा अभ्यास करतोय प्रत्येक गोष्टीचा, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करतो. पण आता महाराष्ट्रात वेगवेगळे माइंडचे जी लोक आहेत, मी समजा सगळीकडे व्हिडिओ बघितला की ते करून बघतात. आता माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असे 2 शेतकरी होते, चांगले इंजिनिअरिंग झालेले होते, पण आमच्या गावाकडे जे होते म्हणजे कोल्हापूरचे, त्यांनी फार युट्यूबवर बघून हे ते करून म्हणजे चांगली शेती केली, नाही का. म्हणजे पण ती काय सक्सेस त्यांना झाली नाही. मग कुठलाही बिझनेस चालू करायच्या आधी, आता आमच्या ट्रेनिंग मध्ये पण आम्ही शिकवतो की बाबा कुठलाही बिझनेस चालू करायच्या आधी तिचा मार्केट सर्व व्यवस्थित केला पाहिजे, मार्केट पोटेन्शियल काय बघितलं पाहिजे, बरोबर आहे, त्या बिझनेसमध्ये. आता समजा मी आज बारामतीमध्ये आज एखादं कृषी सेवा केंद्र टाकतोय, तर मी जिथं टाकणार आहे तिथं ऑलरेडी किती कृषी सेवा केंद्र आहेत, बारामती किती लोक औषधं न्यायला येतात, खतं न्यायला येतात, तिथला किती एरिया अंडर कल्टिव्हेशन आहे, या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही केलं पाहिजे. पिकं कुठली आहेत काय हे सगळं. आता मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः एक गुलाब फुल उत्पादक आता झालेलो आहे, 5-6 महिने आता मी माझं स्वतः चालू केलेलं आहे. मी स्वतः मार्केटला जाऊन बसलेलो आहे, आपलं फुल मार्केट आहे गुल टेकडीला,
तिथं मी त्या मार्केटला जाऊन स्वतः बसलेलो आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत मार्केट असते 12-1 वाजेपर्यंत. तिथं मार्केटमध्ये काय चालतंय, कशी फुलं घेतात, बरोबर, व्यापारी कशी फुलं विकतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर जिथं आता ज्यांनी मला मदत केली, एक बाबाजी गाडे म्हणून आमचे एक कृषी उद्योजक आहेत, गेले 20 वर्ष त्या फुलशेतीमध्ये आहेत. त्यांनी म्हणजे मला मार्गदर्शन केलं बरेच करताना. तर मग तिथे त्यांच्या इथं पण जाऊन मी अभ्यास केला की बाबा ती कसं प्रोडक्शन घेतात, काय करतात. आणि त्याच्यानंतर मी ते पाऊल टाकलं. पण चॅलेंजेस भरपूर आहेत लक्षात. तुम्हाला वाटतंय येता बसून नाही का, म्हणजे की बाबा आपल्याला ऑफिसमध्ये बसून वाटतंय शेतकरी काय शेती करत होता नाही का, म्हणजे पण ग्राउंड लेवलला बरेच चॅलेंजेस आहेत लक्षात घ्या. मग इलेक्ट्रिसिटी आली, त्याच्यानंतर तुमचं औषध फवारणी, म्हणजे आता समजा काम करताना मध्ये लाईट गेली झालं, मग लाईट गेली की त्याचा इम्पॅक्ट परत पडतो. आता समजा तुमची फवारणी चालू आहे, मध्येच लाईट गेली आणि आलीच नाही तर मग ती फवारणी तिथेच थांबावं लागते. मग त्या दिवशी ती फवारणी इम्पॉर्टंट असते, केलेली फवारणी वाया जाते. म्हणजे अशा गोष्टी बऱ्याच होतात. आता तुम्ही कॉक चालू करताना कॉकच मोडला तर ते तिथं बंद करून परत दुकानात जाऊन ते आणून परत तिथं जोडावा लागतो. बरोबर आहे. म्हणजे छोटे छोटे प्रॉब्लेम छोटे प्रॉब्लेम आहेत ते वाटत पण आपल्याला. मग ते त्याच्यामुळे मला वाटतं शेतकरी वैतागलाय म्हणजे या गोष्टींमुळेच की बाबा आधीच एकतर आम्हाला करताना आम्हाला नाकीनव येते आणि एकतर आमच्या मालाला भाव पण मिळत नाही. याच्यामुळे शेतकरी असं वाटते. पण असं काय नाही, शेतीत फायदा आहे. शेतीकडे जर तुम्ही अभ्यासून नाही, तुम्ही जर कमर्शियल वेनं बघितलं तर शेती तुम्हाला 100% बरोबर आहे. व्यवसायच आहे. पण आता बाकी शेतकरी पण करतातच ना बिझनेस, करणार तुम्ही एवढ्या बातम्या येतात हे काय करतात 1 करोडची सॉरी 10 लाखाची तुमची मेथी झाली, कोथिंबीर झाली, उगाच म्हणत नाहीत. बरोबर, ठीक आहे. आता जसं तुम्हाला फायदा आहे तसं तोटा पण तुम्ही सहन केला पाहिजे, कारण शेवटी बिझनेस आहे तो. बरोबर बरोबर. प्रत्येक वेळेस जर तुम्ही रिस्क आहेच, प्रत्येक गोष्ट घेतलीच पाहिजे. बरोबर आहे. मग आता तुम्ही हे ज्यावेळेस तुम्ही सगळ्या गोष्टी बघता आणि हे बिझनेस यशस्वी किंवा त्याचा एक लोन वगैरे लोक घेतात, तर ह्या लोनचा फायदा घेऊन आतापर्यंत सक्सेसफुल झालेले लोक तुम्हाला अशी कुठली सांगता येतील की हे आमच्या संस्थेतून लोक मोठे उद्योजक घडले किंवा त्यांचं एक इन्कम सोर्स ऑफ इन्कम वाढला, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं, हे अशी उदाहरणं देता येतील? तर आमचा एक विजापूरचा कॅन्डिडेट आहे, शिवानंद कोमडगे नाव आहे त्याचं. त्याचं इथं बारामती कॉलेजला बेस वगैरे झालं आणि त्यांच्या घरी 30 एकर जमीन वगैरे होती. तो काय जॉब करणार नव्हता, त्यांच्या घरातला पण फुल सपोर्ट होता. तर आपल्या योजनेअंतर्गत त्यानं तिथं कृषी सेवा केंद्र चालू केलं आणि त्याचा आज टर्नओव्हर आहे, त्याला 7,20,000 सबसिडी दिली, 36%. त्याचा टर्नओव्हर 10 कोटी आहे लक्षात घ्या. ग्रेट. म्हणजे एवढं त्यानं ते, आणि तो MBA पण त्याचं झालं होतं. आणि त्यानं प्लस आता त्यानं काय केलं, त्यांचा द्राक्षाचा फार्म आहे, प्लस त्यानं आता ते द्राक्षेचं आपलं रेजिन्स किंवा मनुके काढतो आणि ते पण एक्सपोर्ट मध्ये काम करतो. स्वतः सगळं करतो. म्हणजे त्याला काय आधीपासून माइंडसेट होतं, प्रोसेसिंग आणि एक्सपोर्ट दोन्ही स्वतः करतो. प्रोसेसिंग आणि एक्सपोर्ट आता करतो आणि खताचं पण त्याचा म्हणजे बराच मोठा त्यानं बिझनेस केलेला आहे. त्याच्यानंतर आमची एक दीपाली मेहंगडे म्हणून एक लेडीज कॅन्डिडेट आहे साताऱ्याची. तिने आता जस्टच एक 5-6 महिन्यापूर्वी तिचं आता चालू केलेलं आहे. तिला 15 लाख रुपये लोन दिलं बँकेनं आणि तिनं पण आता म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे त्या योजनेमुळे कृषी सेवा केंद्र चालू. त्या योजनेमुळे काय होतंय की बाबा आता माझ्याकडे पैसे नाही आहेत ना, तर ते पैसे बँक देते आपल्याला. बरोबर. आणि जे सबसिडी आहे ती व्याजाच्या स्वरूपात आपल्याला देते लक्षात. बरोबर. म्हणजे आपल्याला समजा बँकेकडे आपण 10 घेतले तर 10 रुपये आपल्याला फेडायचे. बरोबर. म्हणजे असं व्याजाच्या स्वरूपात सबसिडी देते. बरोबर. यामुळे थोडा एक आधार तरी मिळतोय ना. डेफिनेटली. आणि आधीचे दिवस गेले, आधी कसं करायचे लोक, सबसिडी घ्यायची आणि बंद करून टाकायचे. आता गव्हर्नमेंटनं काय केलंय, गव्हर्नमेंटनं आता सबसिडी ही क्रेडिट लिंक्ड म्हणजे लोन हे घेतलंच पाहिजे आणि बॅक एंडेड. म्हणजे समजा तुम्ही 10 रुपये सबसिडी घेतली, त्याच्यावर 50% सबसिडी असली तर तुम्ही 5% म्हणजे 5 रुपये फेडायचेच, उरलेले तुमच्या आपोआप ते तुमच्या ऍडजस्ट करून घ्या. असे म्हणजे ह्या योजनेचा असा लाभ घेतलेला आहे लक्षात घ्या. आता एक साधारणपणे असा एक मतप्रवाह असतो की सरकार योजना देत नाही म्हणून डेव्हलपमेंट होत नाही, असं गोष्ट असते. आता ही योजना सरकारनं दिलेली आहे, तर या योजनेचा लाभ घेऊन बरेच जण लाभ घेत सुद्धा असतील आणि बरेच जण लॉस मध्ये पण जात असतील. पण यामध्ये सगळ्यात जास्त रोल, जसं की तुम्ही बोललात की त्याचं एक करण्याची तयारी पण तितकीच महत्वाची आहे. कारण की फक्त योजना मिळाली किंवा लोन अप्रूव्ह झालं म्हणजे तुम्ही सक्सेसफुल व्यावसायिक झाला असं नाही. त्यातून ज्यावेळेस तुम्हाला रिपिटेटिव्ह तुम्हाला इन्कम मिळत जाईल त्यावेळेस तुम्ही सक्सेसफुल होता. तर ह्यासाठी ह्या विद्यार्थ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे की हे लोन घेतल्यानंतर एक आपण यशस्वी व्यावसायिक बनू आणि ते लोन फेडून तुम्ही एक चांगल्या प्रकारे इन्कम मिळवू शकता. असं आता उद्योजक तोच असतो जो फायनान्शियल लिटरेट असतो लक्षात घ्या. ज्याला पैसे फिरवायला जमतात, ज्याला धंद्यामध्ये पैसे एकदा घेतलेले वेळेवर देणे किंवा बँकेचे घेतलेले वेळेवर देणे, ज्याला पैसे फिरवायला प्रोफेशनल जमतात तो सक्सेसफुल उद्योगी होतो असं मला वैयक्तिक वाटतं. बरोबर. जर तुम्ही पैसे फायनान्शियल लिटरेट नसाल किंवा तुम्हाला हे असलं पैसे बुडवायची सवय असेल तर तुम्ही कधी सक्सेसफुल बिझनेसमॅन होऊ शकत नाही. लॉंग टर्म साठी नाही, लॉंग टर्म साठी होऊ शकत नाही. तुमचा धंदा बंद होणार तो लक्षात घ्या.
बरोबर आहे. असं आहे, लक्षात घ्या. आणि ह्या योजनेचा फायदा असा आहे, आजपर्यंत जवळजवळ भारतामध्ये 250 कोटी सबसिडी या योजनेअंतर्गत दिलेली आहे भारतामध्ये पूर्ण. महाराष्ट्रात जवळजवळ 50 कोटी सबसिडी आपल्या योजनेअंतर्गत दिलेली आहे. आणि ह्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की बँक लोन कमी झालेलं. आता ह्या योजनेअंतर्गत कसं आहे, बँकेतनं लोन घेणारे पण बिझनेस चालू करतात आणि स्वतःच्या इन्व्हेस्टमेंट करून नंतर बँक लोन पण घेतात. आता जवळजवळ 4 ते 5% जवळजवळ भारतामध्ये आजपर्यंत लाखभर लोकांनी ट्रेनिंग घेतलं आहे, 90,000 लोकांनी ट्रेनिंग घेतलं. त्याच्यापैकी 4-5% बँक लोन आहेत फक्त सँक्शन. पण एक पण एनपीए नाही आहे या योजनेअंतर्गत. जेवढी म्हणजे बंद पण एक पण झालेलं नाही तसं, म्हणजे ज्यानं लोन घेऊन चालू केलं ते बंद झालेलं नाही आणि एक पण एनपी नाही, हे वैशिष्ट्य. आणि याच्यामुळेच ती 23 वर्ष योजना चालू आहे. बरोबर आहे. असं आहे. तर अशा प्रकारे आणि बिझनेसमध्ये तुम्ही हे असलं पाहिजे, सातत्य असलं पाहिजे, थोडा डिसिप्लिन स्वतःला असला पाहिजे, जिद्द पाहिजे नाही का. म्हणजे नाहीतर उगाच घरातली कर्मचारी करलाय, नाहीतर मित्राचं बघून चालू केलाय, बरोबर आहे, हे असला बिझनेस टिकत नाही. लक्षात. बरोबर आहे. मला तुम्हाला आता जाता जाता एक कृषी पदवीधर म्हणून एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या वेळेस विद्यार्थ्यांबद्दल बोलता किंवा त्यांच्या एज्युकेशनल क्वालिटी बद्दल बोलता किंवा कॉलेजेसचं जे बाजारीकरण आपण म्हणू शकतो ह्या गोष्टींबद्दल बोलता, तर एक येणारी पिढी आता बरीचशी अशी आहे की त्यांना काय करायचं हेच मुळात माहित नाही आणि जॉबची अवस्था ही अतिशय वाईट परिस्थिती आहे की अगदी 10-15 हजार रुपयांवर तुम्हाला जॉबला घेतलं जातं, जी की व्हॅल्यू नाहीये एका माणसाच्या महिन्याच्या खर्चाची किंवा त्याच्या फॅमिलीचा सर्वाइव्ह होण्याची. तर ह्या अशा सिच्युएशन वेळेस तुम्ही जे नवीन मुलं कृषी क्षेत्रात येणारे असतील किंवा कृषी क्षेत्रात व्यवसाय करू इच्छिणारे असतील त्यांना काय संदेश द्याल तुम्ही? तर माझं काय म्हणणं आहे, आता मी आमच्या योजनेबद्दल स्पेसिफिक सांगतो. म्हणजे आता ही जर अशी जर तुम्ही बघितली योजना ऍग्रिकल्चर अँड ऍग्री बिझनेस, तर अशी योजना अख्ख्या भारतात कुठं नाही. लक्षात घ्या. आता इंजिनिअरिंग, मेडिकल सेक्टर आहे, सगळी फार्माटिक, आयटी सेक्टर आहे, सगळे जेवढे सेक्टर आहेत, बरोबर, अशा त्यांच्या क्षेत्रातील पदवीधरांना असा बिझनेस चालू करण्यासाठी योजना नाही, ती फक्त आपल्यासाठी आहे. त्यामुळे आणि ही एकच योजना नाही, लक्षात घ्या. अशा गव्हर्नमेंटच्या कृषी स्टार्टअप चालू करण्यासाठी बऱ्याच योजना आहेत. इन्क्युबेशन सेंटर म्हणून एक कन्सेप्ट आहे. जवळजवळ 80+ इन्क्युबेशन सेंटर भारतात आहेत. तर तुमच्याकडे एखादी इनोव्हेटिव्ह आयडिया असेल तर तुम्हाला ते 5 ते 25 लाखापर्यंत ग्रँट देतात, सबसिडी नाही, म्हणजे डायरेक्ट पैसे देऊन टाकतात तुमचं ते बिझनेस इनोव्हेटिव्ह आयडिया हे करण्यासाठी. तर ह्या अशा प्रकारे ज्या गोष्टी आता आहेत ना, या सबसिडी स्कीम भरपूर आहेत, पण त्याचा अभ्यास करून ते सर्वांनी फायदा घेतला पाहिजे. बरोबर आहे, लक्षात घ्या. बरोबर. तर अशा प्रकारे आता कृषी पदवीधरांनी ह्या योजनेचा तर लाभ घेतलाच पाहिजे. पण आता मी कृषी पदवीधर आलो म्हणजे मी माझ्या भागात लोक काय बघतात, ह्याला काय 4 गोष्टी शेतीच्या माहिती आहेत, तर त्याचं तुम्ही हे राखलं पाहिजे. नंतर शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्हाला करता आलाय ग्राउंड लेवल गावात ऍग्रीचे जे काही गोष्टी झाल्या किंवा घडामोडी घडल्या तर तुम्हाला लोकांनी पहिल्यांदा येऊन विचारलं पाहिजे की हे काय झालेलं आहे किंवा हे कसं करायचं आहे. तर ह्या दृष्टिकोन ठेवूनच ऍग्रीमध्ये आलेलं पाहिजे. आणि मोठ्या लोकांनी आता सांगितलं की बाबा ऍग्री सगळ्यात मोठं सेक्टर आहे आणि आहेच म्हणजे ऑब्व्हियसली. तर तसा आपणच विचार केला पाहिजे, म्हणजे आपण आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. आता आपण काय करतोय ते सरकारच्या नावावर बॉम्ब मारतोय, बरोबर, आणि जावं तुम्हाला सरकार नोकरदार पाहिजे, म्हणजे बॉम्बला सरकारच्या नावानच, बरोबर, आणि तुम्हाला काम करणारा सरकार नोकरदार जवळ पाहिजे, बरोबर. ही चुकीचं आहे, ही कॉन्सेप्ट चुकीची, म्हणजे बदलली पाहिजे ऍक्च्युली. आणि सरकारच्या नावाने हे करण्यापेक्षा सरकार काय देणारच तुम्हाला स्कीमा, तुम्ही त्यांच्याकडनं काय घेताल ते आपल्याला बघितलं पाहिजे ना. लक्षात घ्या, आपल्याला काय घेता पाहिजे आणि आपण कसं पुढे जाईल तोच फक्त विचार केला पाहिजे. नाही तर नुसतं रडत बसल्यावर काय, बरोबर, तुम्ही पुढे पण जाणार नाही, मागं पण येणार, बरोबर. म्हणजे उद्या जर फक्त हिने मला सरकारनं आम्हाला स्कीमच दिली नाही, तू काय केलास, बरोबर आहे. म्हणजे स्कीम मिळाल्यानंतर तुम्ही त्यामध्ये काय वर्कआउट, हा तेच स्कीम मिळेल, तुम्ही स्कीम चालत तुम्ही सरकारनं देते उद्या, पण तुम्ही काय केलं हे पण या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे. आणि जरा विचार आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी पण आता कुठं आपल्या सगळ्या ऍग्रिकल्चर कॉलेजला लागू होते, म्हणजे चांगल्या प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने केलेले आहेत, पण अजून त्या सगळ्या कॉलेजने ऍक्सेप्ट केलेलं नाही किंवा इम्प्लिमेंट झालेलं नाही. आणि ठेवतानाच थोडं विजनरी ठेवलं पाहिजे प्रत्येकानं. आता माझी डिग्री झाल्यावर मला कायच माहिती होतं पुढे काय करायचं आहे, पण आता हळूहळू कळालं. मी सगळ्या आता आमच्या लोकांना सांगतो, मला कोण विचारायला की बाबा बीएस ऍग्री करायचे आहे मला, नाही का, म्हणजे किंवा मला ऍग्री कोर्स व्हायचा, तर त्याला मी 4-5 क्वेश्चन विचारतो बाबा की तुला का करायची आहे, नाही का, म्हणजे तू केल्यानंतर काय करणार आहेस ते, या सगळ्या गोष्टी थोड्या विचारल्या की मग त्याला सांगतो तुझा खरंच इंटरेस्ट असेल तर तू कर, नाहीतर उगाच तो समोरचा करायला. किंवा आता माझा चुलत भाऊ तो 10 वर्षात त्यानं बीएस ऍग्री केली आहे आणि त्यानं तो आता मोठ्या पदावर आहे म्हणून मी करणार. आधी दिवस वेगळे होते, आता दिवस वेगळे होते. आधी कॉम्पिटिशन कमी होती, आता कॉम्पिटिशन भरपूर आहे, म्हणजे 10 पटीनं जास्त आहे, लक्षात घ्या. आणि कॉम्पिटिशन म्हणण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःच्याच नादात जर म्हणजे स्वतःच्याच तुम्ही जर एक छंद जोपासून किंवा स्वतःच्या ह्याच्यात जर जिद्दीने केलं, बाकीच्यांचे काय घेणे देणंच नाही, बरोबर. आणि माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एका कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जर 10 वर्ष सातत्याने काम केलं तर त्या क्षेत्रात त्या 10व्या वर्षापासून तुम्ही टॉपवर जायला चालू होता.
बरोबर. ते क्षेत्र तुम्हाला 10व्या वर्षापासून जास्त पैसे द्यायला चालू करतो. बरोबर. लक्ष कुठलंही असू देत, मी ऍग्रिकल्चर असं म्हणत नाही. हो. असं आणि असं तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे. नंतर एक नोकरी धरली की ह्या वर्षी एका कंपनीत आहे, पुढच्या वर्षी एका दुसऱ्या कंपनीत आहे, त्याच्या पुढच्या वर्षी ते सोडलं. आणि आपला तर विषय झाला तसं आता आपली ऍग्रीची पोर कुठं आयटी मध्ये आहेत, कोण दुसऱ्या म्हणजे क्षेत्र सोडून काम करतायत. बरोबर. आता ज्याच्या त्याची मर्जी. पण माझं एवढंच कृषी पद्धतीवर सांगणार की अशा योजनांचा लाभ घ्या. चांगले जरा म्हणजे चांगले विचार ठेवा. मेन म्हणजे नुसतं नावाला डिग्री करून काय उपयोग नाही. नुसतं वीज येते काय नंतर ते कागदच काय आपल्याला काय कामाचा नसतो. बरोबर. शेवटी आपल्याला आपण सर्व व्हायचं. अशा प्रकारे सर्वांना संदेश. मला तुम्हाला आता एक शेवटचा प्रश्न की तुम्ही बोललात की मी आता गुलाब उत्पादक शेतकरी पण झालेलो, तुम्ही गुलाब उत्पादक शेतकरी झालेला आहात. तर मग त्यामध्ये मला एक विचारायचं आहे की पिकाबद्दल अभ्यासणं आणि पिकाला अनुभवणं या दोन्हीतला फरक काय आहे? हा, तर आता कसं असतं पिकाबद्दल अभ्यास म्हणजे कसं असतं. आता स्टार्टिंगला मला असं विचारायचं की डिग्रीमध्ये आपण काय करतो, अभ्यास करतो, सांगतो ना. आणि आता तुम्ही स्टार्टिंगला कसं असतं, स्टार्टिंगला आपल्याला सगळं वाटतं वाचून किंवा लावली झाडं, आली फुलं, नाही का, म्हणजे झालं उत्पादन चालू आणि पैसे मिळाले, झालं पैसे मिळाले, म्हणजे माझ्या मनातच मी तेवढं लाखपती झालो नाही का स्टार्टिंगला. पण ज्या वेळेला आपण तिथं ग्राउंड लेवलला काम करायला लागतो, ग्राउंड लेवलच्या सिच्युएशन वेगवेगळ्या असतात. कारण की पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं ह्या दिवशी हे डोस द्यायचा किंवा ह्या दिवशी असं झालं तरी ही पेस्ट येऊ शकते, हा डिसीज. बरोबर. पण तिथल्या क्लायमॅटिक कंडिशन किंवा तिथल्या कंडिशन नुसार तिथं दिलेलं नसतं ते, आणि तिथं वेगळे म्हणजे प्रॉब्लेम येतात. आता ड्रीप मधनं प्रत्येक झाडाला किती औषध प्रमाणात औषध गेलं पाहिजे, खत गेलं पाहिजे, ते जात नाही तिथे ऍक्च्युअल मध्ये. पण तिथे लिहिलेलं असतं की एवढं एवढं. बरोबर. आता तुम्ही विद्यापीठात जर बघितलं तर संशोधन जे प्लॉट असतात किंवा संशोधन प्रोजेक्ट असतात ते जर शेतकऱ्यांनी केलं तर शेतकरी फार झोपलच. त्याला एवढा खर्च केलेला असतो, शेतकऱ्याला एवढा खर्च करायला जमत नाही. हो, समजलं का तुम्हाला? विद्यापीठावर पैसा आहे, सगळं संसाधन आहे, आणि वर विचारणार कोणी नाही, वर विचारणार पण कोणी नाही. दिसायला चांगले दिसतात प्लॉट, पण ते शेतकऱ्याला इथं माहित आहे ना काय करताना काय करायचं, असा विषय. आणि त्याच्यामुळे आता मी स्वतः फवारणी घेतो, मी स्वतः काम करतो. मी अजून त्याला लेबर ठेवलेलं नाही. लक्षात का करतो की आता उद्या जर लेबर ठेवायला तर मला माहित पाहिजे की काय त्याला करायला लागलं पाहिजे, त्याला वेळ किती लागतो प्रत्येक. आता शेतीला अनुभवायचं तर त्या पिकांना अनुभवायचं म्हटलं ना तर ते प्रत्येक आता स्पेस सर्व्हायलन्स करणं गरजेचं असतं की बाबा काय रोज फिरून त्या बागेमध्ये की बाबा काय फुलांना कशाचे म्हणजे काय कमतरता किंवा कुठला रोग, हे सगळे सर्व्हायलन्स करून त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पुस्तकी शेती आणि ऍक्च्युअल शेतीमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे करताना तुम्ही करा, पुस्तके वाचा, पण अनुभव पण घ्या. त्यासाठीच मी अनुभव घेतला होता. असं या प्रकारे. डेफिनेटली. आज तुमच्यासोबत बोलून तुमच्या संस्थेबद्दल, तुमच्या योजनेबद्दल आणि तसंच एक कृषी पदवीधरांबद्दल बोलताना ज्या पोटतिडकीने तुम्ही संदेश दिलात ते खूपच मोलाचं आहे. आणि आम्ही तुम्ही दिलेल्या तुमच्या वेळासाठी टू कटिंग पॉडकास्ट तुमचे खूप खूप आभारी आहे.